राजेंद्र घरात उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आता मी आहे रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील हमरापूर या गावात. हे गाव गणेश मूर्तींसाठी अत्यंत सुप्रसिद्ध आहे. मी आता आई भवानी मूर्तिकला केंद्र या ठिकाणी आहे आणि माझ्या समवेत आहे श्री वैभव म्हात्रे. त्यांना मी विचारायला मागेल किती वर्ष आपण या इथे गणेश मूर्तीचं चालू ठेवलेलं आहे. नमस्कार. प्रथमतः माझे नाव वैभव म्हात्रे. हा आमचा पहिलाच वर्षावर या वर्षापासून आम्ही नवीन कारखाना खोललेला आहे इथे अमरापूरमध्ये. तर आपल्याकडे जवळपास 1 फुटापासून 12 फुटापर्यंत मूर्ती तयार होते आणि आपल्याकडे एक अँटिक, आता म्हणजे जसा अँटिकचा जमाना आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त करून अँटिक मूर्त्या मिळल्या जातात. आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आपल्या अँटिक मूर्त्यांचं सर्व पूर्ण चालू आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे सिद्धे पॅटर्न, अँटिक मूर्ती आणि एक सिंपल अशा मूर्त्या सर्व प्रकारच्या मिळल्या जातात. मला आता पुढचा प्रश्न मला देतो की हे काम आता गणेशोत्सवाला पुरेसा अवधी आहे. सप्टेंबर मध्ये गणपती आहे. हे काम तुमचं वर्षभर चालतात? हो नक्कीच. हा काम आपल्या जवळपास वर्षभरच चालू असते. फक्त आपला एकदा नोव्हेंबर आला, ऑक्टोबर एकदा देव्या गेल्या की नोव्हेंबरचा फक्त 1 महिना ब्रेक असतो. बाकी वर्षभर कंटिन्यू आपलं काम चालूच असतो. एकूण साधारण किती कारागीर आपल्या इथे काम करायला असतात? आपल्या स्टॉल मध्ये जवळपास 12-14 कारागीर काम करतात, वर्षभर करतात. आणि आपल्या इथून मूर्ती कुठपर्यंत जातात? कुठले कुठले लोक किंवा मूर्तिकला केंद्र जे मुंबई, नवी मुंबई किंवा ठाणे भागात मूर्त्या नेतात ते कुठे कुठे जातात आपल्यामध्ये? आपल्याकडे तसे बघायला गेलो तर ऑल इंडियामध्ये गोवापासून पूर्ण इकडे आपण गेलो गुजरात पासून बडोदापर्यंत जातात. तसेच बाहेर सुद्धा मलेशियामध्ये जातात किंवा इतर देशात सुद्धा जातात. गेल्या वर्षी आपल्याकडे मलेशियामध्ये एक मूर्ती गेली होती. त्यानंतर इथे कुठे नेतात पण ते आपल्याला काय तेवढं आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे एवढं काय आपल्याला समजत नाही कुठे कुठे जातो. आणि या रंगकामाला कधीपासून सुरुवात करता? आता या मूर्ती कच्च्या मूर्ती म्हणतात नाही ना, रंगकामाला कधीपासून सुरुवात होते? आपल्या रंगकामाला जवळपास जानेवारी-फेब्रुवारी पासूनच सुरुवात असते. कारण आपण जे कस्टमर येतात आपल्या मे मध्ये येतात किंवा जून मध्ये येतात त्यांची तयारी आपण अगोदरच करून ठेवतो. जशी काय जानेवारी एकदा स्टार्ट झाला की आपण रंगकामाला सुरुवात करतो. आता मी तुम्हाला विचारलं की या तुमच्या मूर्तिकला केंद्रामध्ये या क्षणाला किती मूर्ती आहेत, काय आकडा असेल? आता जवळपास 1000-1200 मूर्ती आपल्या कारखान्यामध्ये अवेलेबल आहेत. आणि उंच मूर्ती किती फुटाची असते आपली? आता उंच बघायला गेलो तर 12 फुटापर्यंत आपली मूर्ती असते. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि आपला तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. नक्की तुम्ही सुद्धा आले, हे सुद्धा आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद.